काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. तुम्ही नुसतं गुणी असून चालत नाही, तर तुमचे गुण खळखळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या अवतीभोवती निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या खिशामध्ये नाणं असून चालत नाही, ते खणखणीत वाजवण्याची क्षमता किंवा प्रतिभाही तुमच्यामध्ये पाहिजे, तरच काहीतरी उत्तम घडू शकतं. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीचा पाया रोवला खरा, पण तो समृद्ध वारसा पुढे चालवणारी तरुण पिढी जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपलाच ऊर अभिमानाने आनंदाने ओसंडून वाहतो. 67हून अधिक चित्रपटांच्या माध्यमातून वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारा एक दिग्दर्शक रंगकर्मी आणि त्याला तितकीच मोलाची साथ देत, पण स्वतः उत्तमोत्तम भूमिका वठवत अभिनयाचा ठसा प्राप्त करणारी एक गुणी अभिनेत्री, यांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. या गोष्टीला आता 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण मैत्रीला मात्र 34हून अधिक वर्ष झालेली आहेत. तर या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माते गजेंद्र आहिरे, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री वृंदा गजेंद्र आहिरे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार वृंदा. गजेंद्र नमस्कार. मला आज कसं तरीच होतंय की अशा पद्धतीने एकदम फॉर्मल या आणि मग तुमचं स्वागत असं म्हणायचं कसं तरी वाटतं, कारण तू तर आमचीच आहेस. आणि गजेंद्र आज जावई बापूंच्या नाही, आणि दूरदर्शनवर कसली फॉर्मॅलिटी. मी पालवी, मला आठवत 87 साली मी इथे आलेलो, त्याच्यानंतर मी येतच राहिलो. तर दूरदर्शन माझ्यासाठी घरासारखं आहे आणि अजूनही तू मी येतच आणि येत राहणार आहे. जोपर्यंत आपण काम करणार ना तोपर्यंत हा मनोहर आपल्याला साथ देणार आहे. तरी सुद्धा गजेंद्र आणि वृंदा, महाराष्ट्राच्या सर्व रसिकांना मात्र आज वेगळ्या पद्धतीने प्रेमाची गोष्ट ऐकायची आहे की तुम्ही इथेपर्यंत कसे पोचलात. तर मनपूर्वक स्वागत. आणि ही प्रेमाची गोष्ट ऐकायला आपण इथे बसूया. गजेंद्र 67 चित्रपट झाले. हो, 67वा मी आत्ताच पूर्ण केलाय आणि झाले बाबा. झाले बाबा. काय अरे गजेंद्र पासून अहो गजेंद्र असा एक प्रवास झाला. कारण आता सहजासहजी अरे गजेंद्र अशी हाक मारवत नाही, कारण तू एवढं काम करून ठेवलेलं आहेस. नाही, पण त्यात ते काम हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे, ते वेगळं आहे. आणि अरे गजेंद्र मी आहेच की लोकांसाठी. अरे हो हो हो, तू आपलाच आहेस. माणूस छान असला ना की त्याच्याकडनं कलाकृती उत्तम होते, याच्यावर मी ठाम आहे. आणि मला वाटतं वृंदा, मला असं वाटलं तू आज मेकअप रूम मध्ये आलीस आणि चला 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 लवकर टेक करायचा आहे ताकदीना दिनचा, असं काहीतरी मला वाटून गेलं. त्यामुळे एकदम माहेरी आल्यासारखा फील आला आणि इतक्या दिवसांनी तुला भेटल्यावर खूप मला छान वाटलं. पण एक मनुष्य सूर्य उगवणार नाही, चंद्र उगवणार नाही, पण रुईया कॉलेजमध्ये गजेंद्र हा दिसणारच. असं होतंच. पण अशा या भटकणाऱ्या आणि अशा स्वच्छंद माणसाबरोबर प्रेम कोणीतरी करेल हे मान्य होतं, पण प्रेमात पाडू शकेल याच्यावर विश्वास नव्हता. तर ती प्रेमाची गोष्ट पहिली सांग मला वृंदा. मी रुईयाला 11वीला होते आणि ठरवलंच होतं की ह्या क्षेत्रात येणार, तर त्यामुळे पहिल्याच वर्षी नाट्यवलय जॉईन केलं. आणि पहिलीच एकांकिका जी गजेंद्रने लिहिली होती आणि गजेंद्र को ॲक्टर म्हणून कामसुद्धा आम्ही त्या एकांकिकेमध्ये करत होतो. आणि एकांकिकेचा प्रवास म्हणजे तेव्हा हे सिनियर होते, कारण ती दिग्दर्शित केली होती संजय नार्वेकर आणि गजेंद्र, आणि तेव्हा हे दोघंही सिनियर होते. त्यामुळे संजयला पण सर म्हणायचे आणि ह्याला पण एक आदरयुक्तच बघत होते, कारण लेखक पण होता तो. तर त्या एकांकिकेच्या दरम्यान आमचं तसं काही नव्हतं की प्रेमात वगैरे असं काही पडलेलं नव्हतं. पण नंतर हळूहळू गजेंद्रचं पहिलं व्यावसायिक नाटक आलं, तेव्हा मी 12वीला होते, आईचं घर उन्हाचं. आणि ते नाटक बघायला त्याने मला बोलवलं आणि त्या दरम्यान तो म्हणाला की असं असं एका मुलीच्या मी प्रेमात आहे, मला आवडते वगैरे वगैरे.
पण मध्ये मध्ये अगदी मध्ये मध्ये काही ठराविक वेळेला त्याने मला एक छान अशी बॅग दिली होती. त्या बॅगेमध्ये एक शोधयात्रा अरुण साधूंचं पुस्तक होतं, एक छोटं 5 स्टार होतं आणि कॉकी पॉपीची गोष्ट नावाचं ह्याचं नाटक आहे, त्याची ऑडिओ कॅसेट होती. तर ती ऑडिओ कॅसेट मी ऐकली तेव्हा मला कळलं की हा काहीतरी वेगळा लेखक आहे, वेगळा माणूस आहे. एवढंच होतं माझं, म्हणजे प्रेमात वगैरे नव्हते. पण जेव्हा त्याने नाटकाच्या शो नंतर विचारलं की असं असं एका मुलीच्या मी प्रेमात पडलो आहे आणि असं असं लग्न करणार आहे, तेव्हा मी कळत नकळत हो मला माहिती ती मीच आहे असं उत्तर देऊन मी मोकळी झाले. पण ते आत कसं रुजलं ते मला आत्ताही माहीत नाही. आणि तू एवढं बोल्ड बोलशील असं तुझ्याकडे बघूनही वाटत नाही, कारण तू इतकी साधी सरळ आहेस आणि गजेंद्रला एकदम अशा पद्धतीने बॉम्ब टाकलास, हेही मला आश्चर्य वाटते. गजेंद्र वृंदाच का, म्हणजे अभिनेत्री म्हणून खूप आवडली का? नाही, सी रोमॅन्टिक अँगल असतात प्रत्येकाचे. तिने कसं सांगितलं तसं माझं सांगणं वेगळं आहे. बघू. म्हणजे मी एकदा खूप पाऊस पडत होता आणि तेव्हा मी खूप भडंग होतो, कुठेही भटकायचो. म्हणजे मला पाऊस ऊन याने काही फरक नाही पडायचा. म्हणजे जायचं तर चालायला लागायचो, मग बघत नव्हतो काय होतं. थोडी एक विचित्र पर्सनॅलिटी होती माझी, म्हणजे वेगळंच होतं सगळं. पण तर मी असंच चालायला लागलो, पाऊस पडत होता, भिजत चालायला लागलो. पाऊस पडत होतो, भिजतो, त्याच्यात काय अरे बापरे किती पाऊस किती ऊन असलं काय नसतं माझं. पावसाळ्यात पाऊस पडायला उन्हात असं होतं. मी चाललो राजा शिवाजी विद्यालयाचा बसस्टॉप होता, तिथे थांबलो आणि मला कळत नव्हतं आता पुढे जायचं का परत रुईयावर जायचं, हे माझं ठरत नव्हतं. तर बसस्टॉपवर मी बराच वेळ उभा होतो, तर वृंदा चालत आली तिकडनं आणि पाऊस पडत होता. बसस्टॉप म्हणजे फक्त तो हे होता, असं खांब होता तो. तर तिने येऊन माझ्या डोक्यावर छत्री धरली. तर मी म्हणलो ही अशी छत्री काय आयुष्यभर धरणार आहेस काय, थोड्या वेळासाठी कशासाठी धरते, मी तसाही भिजलोय, भिजतच येतोय वगैरे वगैरे. ती म्हणली धरीन की असं. मग मी म्हटलं आता दादर स्टेशनला जाण्यात पॉईंट नाही, आता आपण रुईयावर जाऊया. मग आम्ही दोघं त्या छत्रीतून चालत रुईयावर आलो. तर त्याला काय फार मोठा पट नसतो, एक घटना असते, एक पाऊस असतो, एक छत्री असते किंवा एक असं ती वेळ असते. तर दॅट इज अ लव्ह स्टोरी. बरोबर. म्हणजे तेवढीच कथा आहे ती. खरं. आणि तू काय म्हणतात त्याला, रक्तातला हाडामासाचा दिग्दर्शक असल्यामुळे माणूस ओळखण्याची कला तुझ्याकडे आहे. त्यामुळे वृंदा कशी आहे हे तुला तेव्हा कळलं असेल, बरोबर? तेव्हा माणसं ओळखता येत होती की नाही माहिती नाही, तेव्हा मी स्वतःलाही ओळखलं नव्हतं. नाही, आपण स्वतःला ओळखते पण आपण दुसऱ्याला आधी ओळखतो. हां, पण वृंदा खूप साधी मुलगी होती आणि ती चांगली मुलगी होती. नाही आहेच. ते मला माहिती आहे. बरं गजेंद्र, आता जवळजवळ सगळ्या चित्रपटांचं लेखनही तू केलंस. एखाद दुसरा बाजूला आपण बघूया. नाही, सगळेच मी लिहिले. सगळेच. एक ह्याची जी सुरुवात असते ना ती आपल्या शाळेत होते बघ. निबंध का लिहायचा असा प्रश्न आम्हाला तेव्हा पडायचा, कारण तो येत नव्हता. पण काही इतके सुंदर लिहितात, म्हणजे लिहिण्यामध्येच ते सगळं जिवंत होतं. तशी सुरुवात तुझी शाळेपासून झाली का? तू लिहायचंस का? हे कुठून आलं सगळं? नाही, निबंधावरनं कळलं की माझं मार्क स्कोर करण्याची तीच जागा होती. कथा संक्षिप्त करा किंवा कथेचा विस्तार करा किंवा निबंध लिहा, हे तर ते होतं. नाही, तसं नाही, ते सगळ्यांनाच माहिती. परत काय सांगायचं कुठून आलं ते. पण मला असं वाटतं की मी फेकाड्या होतो, फेकूचंद होतो. वडील मला माझे फेकूचंद म्हणायचे. मी तोंडाला येईल ते फेकून द्यायचो, फेकायचो. मला सुचलं की अरे इथे स्मिता बसली आहे आणि मग स्मिताने ती ग्रीन कलरची साडी घातली होती आणि मग स्मिताचे केस एकदम असे असं काही, मी काहीही फेकमफाक करायचो. तर माझ्या मनीषा बर्वे टीचर होत्या, त्यांनी मला सांगितलं की हे तिथे येऊन बोल, वर्गात सगळ्यांच्या समोर येऊन बोल, आपापसात नको. तर मी तिथून बोलायला लागलो, तिथे येऊन फेकाफेक करायला लागलो. पण मला हे माहीत नव्हतं की मी फेकतोय. आणि मी जे काय बोलायचो ते मुलांना आवडायचं. आणि एक दिवस मॅडम म्हणाले आता हे लिहून काढ. तर व्हॉट इज स्क्रीन प्ले, स्टोरी काय आहे, कल्पना विस्तार काय आहे, ते हेच आहे. तर ते तिथे वेगळ्या फॉर्ममध्ये होतं. जर का कुणाला ते कळलं नसतं तर मी एक असा भटकत फेकाफेक करणारा माणूसच झालो असतो. पण हे लिखाण आहे, हे समजणारं कोणीतरी जेव्हा आपल्याला मिळतं भेटतं, मग तुम्ही त्या दिशेने जायला लागता. वा 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 वा. वृंदा, तू ज्या नाटकामध्ये काम केलंस त्याच्यामध्येच तुला पहिल्यांदा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला ना. हो, INTचं त्यावेळेला मिळालं, मला मिळालं होतं आणि गजेंद्रला उत्तेजनार्थ मिळालं होतं. पहिलीच एकांकिका आमची, त्याला मिळालं होतं त्याला. वा वा वा. तू अभिनय करायचा हे ठरवलं होतंस म्हणजे? हो हो, कारण मी 10वी नंतर मला ना, मी विद्याताईंचं घरातून मला मोठी सुट्टी असते, त्यामुळे बालमोहनला, मुलुंडवरून मी बालमोहनला विद्याताईंचं शिबिर अटेंड केलं होतं आणि मग तिथे मला गोडी लागली आणि शाळेमध्ये सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, गॅदरिंगमध्ये भाग घेतच होते. पण खऱ्या अर्थाने मला अगदी अधोरेखित झालं की मी ह्याच क्षेत्रात येणार, ते विद्याताईंकडे. आणि मग त्यांनाच विचारलं की मी जर मला इथे ह्याच्यातच करिअर करायचं असेल तर मी कुठे ॲडमिशन घेऊ. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आयदर रुपारेलला घे नाही तर रुईयाला घे. तर मुलुंडवरून मला रुईया जास्त सोपं होतं, तर त्या अनुषंगाने रुईयाला मी आले. आणि तिथून काय करिअर पण आणि गजेंद्र पण भेटला. पण गजेंद्र एक छान उत्तम लिहिणारा किंवा या नाटकाशी संबंधित आहे, उत्तम काहीतरी करणारा, आणि त्याच्या तू प्रेमात पडलीस. पण लग्न करणं आणि त्याच्यापुढे संसार करणं हा एक मोठा प्रवास असतो. मुळात घरातनं ह्याला किती मान्यता होती का खूप विरोध झाला? नाही, थोडा थोडा, जेणेकरून जेवढा व्हायला हवा तेवढाच थोडासा झाला. पण गजेंद्रचं तोपर्यंत व्यावसायिक नाटक आलं होतं ना, तर त्यामुळे खूप विरोध नाही झाला की येस, काहीतरी एक हुशार आणि चांगला माणूस निवडला आहे, तर त्यामुळे तेवढं समाधान होतं. फक्त आंतरजाती असल्यामुळे थोडा जो व्हायला हवा होता एका मध्यमवर्गीय घरामध्ये तेवढासा झाला, पण तोही नंतर निवडला. म्हणजे फार नाही. त्यामुळे शिस्तीत आम्ही असं पळून जाऊन किंवा विरोध आहे म्हणून रजिस्टर लग्न असं काही केलेलं नाही आहे. दोन्ही घरच्या संमतीने छान आम्ही लग्न केलं. आणि लग्न मात्र टीवायला असतानाच झालं, कारण आमचा खूप वेळ नाक्यावर जायचा. म्हणजे मी कॉलेज सुटलं की हा दुपारी 11-11:30ला यायचा आणि संध्याकाळपर्यंत आम्ही रुईया नाक्यावर असायचे. नंतर कळलं की प्रत्येक ग्रुपमध्ये स्पर्धा लागायची की ते आपापसात की आज हे दोघं किती तास बसणार आहेत नाक्यावर. तर आणि हे नंतर आम्हाला कळलं. तर त्यामुळे असं घरून खूप असा विरोध झाला नाही. तर त्यामुळे तुमच्या घरी तर मला वाटतं राष्ट्रीय एकात्मतेचं उत्तम उदाहरणच तुमची आई पण, मला वाटतं त्यावेळेचं ते लव्ह मॅरेज ना. आईचं लव्ह मॅरेज, बहिणीचं लव्ह मॅरेज आणि सगळे प्रेमाच्या गोष्टी आहेत आमच्या घरात. प्रेमाच्या गोष्टी आणि सगळे एकत्र. भारतामध्ये जेवढ्या काही वेगवेगळ्या पद्धतीचे जाती आणि मग खाणी हे ते सगळं तुमच्या घरी. माझी आई साऊथ इंडियन आहे. बघ है ना, पल्ली. आणि तेव्हा पण ते पळून जाऊन लग्न झालं होतं. ते परंपरा आहे. पण त्यावेळेला तुमच्याकडे घरं नव्हतं आणि लग्न केल्यानंतर संसार उभा करण्यासाठी सुद्धा तू अनेकांना सांगितलं होतंस ना, आहेराच्या हे मला द्या. हो, कारण आमचं दोघांचं हे फील्ड असल्यामुळे गजेंद्रच्या आईने आधीच सांगितलं होतं की तुमचं लाईफस्टाईलच वेगळी आहे, तुमची दिनचर्या वेगळी आहे, तर त्यामुळे घर घ्या आणि मग लग्न करा. मग अक्षरशः आम्ही रेंटवरचं घर आधी बघितलं, मग लग्नाची तारीख फिक्स केली आणि लग्न केलं. पण एवढं काही बँक बॅलन्स नव्हता की अख्खा संसार उभा करावा. तर त्यामुळे अनेक स्टेट कॉम्पिटिशन वेगवेगळ्या ग्रुपमधून मी कामं केली होती. तर जे ओळखीचे सगळे होते त्या सगळ्यांना संसारासाठी जे लागणार अशी सगळी लिस्ट बनवली आणि ज्याच्या त्याच्या बजेटप्रमाणे त्यांना हे द्या असं करून अख्खा संसार आम्ही असा जुळवला होता. एक नाटक केलं होतं MSCBचं. तर त्या नाटकाचा सेट होता एक. त्याचं काय करायचं ना, तो सेट मोडणार ना नाटक झाल्यावर. आम्ही म्हटलं आम्हाला द्या, आम्ही घरात लावतो. आणि कित्येक वर्ष आमचं फर्निचर तो सेट होता. त्यामुळे घरात आम्ही त्याचं सेटीज आणि ते असं त्याचे ठोकळे आणि असं सगळं होतं ते. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्ही घरच नाटकाचा सेट झालेला होता. आणि बँक बॅलन्स होता आमच्याकडे 800 रुपये होते. अरे काय 800? बापरे, किती. 800 रुपये होते म्हणजे भाडं भरून त्या महिन्याचं. त्यातले 400 रुपयाचा आम्ही स्टोव घेतला आणि 400 रुपयाचे मला बूट घेतले होते. हे मला आठवतंय. काय सांगतोय. हो. वृंदा, कसे होते ते दिवस सगळे? छान होते. आता आठवले तरी असं वाटतात. म्हणजे पैसे कमी होते, कामात खूप होतो, सगळं उभं करायचं होतं, पण तरीसुद्धा आता विचार केला तर असं वाटतं की खूप छान पद्धतीने आम्ही ते दिवस सुद्धा खूप एन्जॉय केले. आमच्याकडे एक पांढरं मातीचं मडकं होतं, छोटंसं असं, खूप सुंदर होतं. ते सफेद रंगाचं होतं असं मातीचं. तर आम्हाला एक सवय होती, तेव्हा 5 रुपयाचे कॉईन्स आले होते. 5 रुपयाचे कॉईन आम्ही खर्चायचो नाही, त्यात टाकत जायचो. खूप असं मडकं भरलं होतं 5-5 रुपयाचं. तर अशी बँक होती आमची. आणखीन एक प्रसंग मी कधीच विसरणार नाही, ज्याने मला खूप शिकवलं पुढे पण.
घरात आमच्या फक्त रेडिओ होता आणि ते सेटिंग होती. आम्हाला टी व्ही घ्यायचा होता. त्या BPLचा एक टी व्ही आला होता तेव्हा छोटा. तर वृंदाला म्हटलं तर आपण टी व्ही घेऊया. आम्ही दुकानात गेलो टी व्ही घ्यायला. तर माझ्याकडे 3,000 रुपये होते आणि तो 3,000ला मिळत होता, पण तो ब्लॅक अँड व्हाईट होता टी व्ही छोटा. तर म्हटलं घेऊया, कलर काय ब्लॅक अँड व्हाईट काय, आपण टी व्ही तर येईल घरात असं. तर तो टी व्हीचं चाललं होतं. तर तो शहाणा होता खूप दुकानदार. त्याने बाजूचा टी व्ही ऑन केला. तो कलर होता. तर वृंदा एकदम अशी वळली, अशी पूर्ण त्याच्याकडे वळली. मी म्हटलं हिला कलर टी व्ही हवा आहे. तर म्हटलं नको घेऊया तो. तर तो कितीला आहे, तर तो काहीतरी 6,500चा होता. तर त्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीपासून तर त्या कलर टी व्हीपर्यंत पोचायला आम्हाला जवळजवळ 2 वर्ष लागली. 2 वर्ष लागली. पण ही आता ना म्हणजे आम्ही काय कसा स्ट्रगल केला आणि कसे दिवस हे सांगत नाही आहे, बट दोज आर मोमेंट्स. त्या फार चांगल्या मोमेंट्स आहेत. आणि कसं असतं की ते दिवस छान होते आता नाही आहेत का, किंवा आता दिवस छान आहेत ते नव्हते का, तर असं काही नसतं. पण छान त्या दिवसातली ती गंमत होती. त्या दिवसांनी ते शिकवलं, अनुभवलं, आनंद दिला. आणि मला ते आम्हाला म्हणजे ते रेल्वेने जे फिरायचो ना आम्ही, तर आता सुद्धा गुपचूप कधी कधी लोकलने तसं फिरतो आम्ही रेल्वेत. तशा संत्री विकत घेतो, तसंच खात. म्हणजे ते दिवस पुन्हा एकदा जगून बघतो तर मजा येते. अजूनही आम्ही रुईयाच्या कट्ट्यावर जाऊन बसतो. सो ते फार सुंदर दिवस होते. आणि ते सुंदर दिवस निघून गेले असं नाहीये, ते आमच्या सोबत आहेत. आजही आम्ही तसेच आहोत आणि छान आहे. हो 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 ते तर आहे. मला इतकं छान वाटलं. पण मला वाटतं तो काळा रंगाचा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही बघितला, त्याच्यामध्ये इतक्या कलाकृतींचे रंग भरायचे होते म्हणून 2 वर्ष लागली असं आपण म्हणूया, कारण आहे ते सुंदर असतं. पण गजेंद्रकडे बघितल्यानंतर किंवा त्यावेळचे सगळे मित्र म्हणायचे की विवाह बंधन ह्या शब्दामध्ये हा सामावणाराच माणूस नव्हता, तरी सुद्धा हा संसार इतका सुंदर ह्याने केलेला आहे, तुला जपतो आहे. हे कसं घडलं? हे तुझ्यामुळेच पैज लागली होती. पैज खूप लोकांच्या पैजा लागले होते की हे लग्न करतील की नाही, हो, आणि टिकणार नाही अशा. म्हणजे तुझ्यामुळे आणि टिकणार नाही, माझ्याचमुळे टिकले. तसं नव्हे, तू बाहेरून दिसणारा माणूस वेगळा असतो. तो जर का इतकं लिहितोय, काम करतोय, म्हणजे आपण असं गृहीत धरायला हरकत नाही की तो सेन्सिटिव्ह असू शकतो. आणि जेव्हा माणसं सेन्सिटिव्ह असतात तेव्हा ती माणसं सेन्सिबल पण असतात आणि कशात काय आपलं भलं आहे याचा सेन्स त्या माणसाला असतो. त्यामुळे फक्त बाहेर बघून पर्सनॅलिटी, बरं भणंग आणि भटक्या असणं माझा स्वभाव आहे, आजही आहे तो. आणि मी बेफिकीर आहे आजही. पण जबाबदारीने बेफिकीर असणं ही त्याच्या पुढची स्टेज आहे. तुम्ही बेजबाबदार नसता, तुम्ही बेफिकीर असता. बरोबर. तुमको फिक्र नाही होती है, पण जिम्मेदारी तुम्ही घेतलेली असते. तर याच्यात खूप सूक्ष्म फरक आहे आणि तो मला समजलेला आहे, ते मी केलेलं आहे. हो हो. नाही गजेंद्र, लोकांना काय म्हणायचं होतं मी तुला सांगते, किंवा तुझ्याकडे बघितल्यावर तुझ्या बाह्यरूपाबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण तू संध्याकाळी 5 वाजता मला भेटायचं आहे आज असं, किंवा उद्या आपल्याला इथे जायचं तू यायचं, तर तू येशील की नाही, जे नॉर्मल संसारामध्ये लागतं नियम अटी, त्या तू मान्य करणार नाहीस असं सगळ्यांचं म्हणणं. मी कधीच कमिटमेंट मोडली नाही. मी जर शब्द दिला तर दिला. पण मी आधीच सांगितलेलं, मी लग्नाला, बारशाला, मैतीला, दहाव्याला या असल्या गोष्टींना कधीही येणार नाही, ऑनर करणार नाही, मी तिथे असणार नाही. मला मुलगा झाला तो मी 12व्या दिवशी बघितलाय. त्याचा निषेध आहे, जाहीर निषेध असू दे ना. पण मी तेव्हा मी काय कुठे पिकनिकला नव्हतो गेलो. मला दूरदर्शनचे एपिसोड्स द्यायचे होते, माझी टीव्ही सिरियल चालू होती, त्याच्या ऍड मला जमवायच्या होत्या, त्याचं शूट करायचं होतं. आणि ऑन एअर असणं काय हे सगळ्यांनाच माहिती आहे ना. माझी सिरियल ऑन एअर होती, त्यामुळे मला पुढचा एपिसोड मुलगा झाला मी भेटणार, बघणार, तो आजही माझ्या बरोबर आहे. पण तेही बाळ होतं ना माझं, मी ते सोडू कसं, कोण करणार ते करायला मी एकटाच होतो. मीच ते शूट करायचो, मीच एडिट करायचो, मीच जाहिराती शोधायचो. मी त्या टेपमध्ये अशी ती हायबँडची इथे आणून द्यायला लागायची दूरदर्शनमध्ये, मला आठवतं ना, ते मी करत होतो ना. तर मला त्याच्याबद्दल रिग्रेट नाही आहे की मी आजही मी माझं काम करतो, तेव्हा मी माझं काम करतो. आणि आज इथे बसलोय, माझा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय कारण मी माझं काम करतोय. मी हे काम नसतं केलं तर आज मला इथे कोणीच उभं नसतं. बरोबर. तुमच्या पक्षाची आम्ही बाजू ऐकून घेतलेली आहे, पण आमच्या वधू पक्षाला काय त्रास झाला असेल हे आम्हाला ऐकायला आवडेल. 12 दिवसांनी आपलं बाळ बघायला आपला नवरा येतो, तेव्हा काय वाटलं तुम्हाला? नुसते 12 दिवस नाही स्मिता, त्याच्या आधी प्रेग्नंट राहिल्यापासून 9 महिने लागेपर्यंत मला लहानपणापासून ओळखणारे डॉक्टर होते.
की असा कसा बाबा महिन्याच्या रुटीन चेकअपला सुद्धा आला नाही आणि बाळ बघायला सुद्धा 12 दिवसांनी. म्हटलं आहे ना असा शेवटी त्यांनी प्रश्न विचारला. म्हटलं हो येणार आहे. तर हे या मुमेंट्स मी खरंच मिस केल्या की हा असता तर वेगळं काहीतरी तो आणखीन लक्षात राहण्यासारख्या त्या मुमेंट्स राहिल्या असत्या. आणि नुसतं ते नाही, पुढे सुद्धा अनेक क्षण होते की जिथे जिथे मला वाटलं की गजेंद्र असायला हवा होता. पण तुला माहिती आहे लग्न जेव्हा करायची वेळ आली ना तेव्हा त्याने ही अट ठेवली होती की तुला टिपिकल नवरा जसा वागतो किंवा ज्या जबाबदाऱ्या सांभाळतो ते अपेक्षित असेल, जसं त्याने मगाशी सांगितलं घरात वाढदिवस आहे, बारसं आहे, याचं लग्न आहे, आजारपण आहे, तर ते माझ्याच्याने होणार नाही. कारण कामावर प्रचंड त्याचं प्रेम पण आहे आणि त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या कारण फोकस्ड वेगळा होता. तर हे माझ्याच्याने होणार आहे, चालणार आहे का, तरच लग्न करूया. म्हटलं नाही काही गरज नाही, हे सगळं मी सांभाळेन. तर त्यामुळे कधीही तक्रार मी हे करूच शकले नाही स्मिता. पण त्याच्या बदल्यात मला त्याने अनेक गोष्टींचा आनंद दिला आहे. कारण माझ्या घरी आलीस ना तर एक भिंत अशी रिकामी नाही आहे की इतके पुरस्कार आहेत, म्हणजे राज्यस्तरीय असू दे, आंतरराष्ट्रीय असू दे किंवा राष्ट्रीय असू दे, तर ते एक एक येत गेले तर तो आनंद कितीतरी पटीने होता स्मिता याच्या बदल्यात. तर त्यामुळे माझी तक्रार म्हणजे फारच क्षुल्लक होती या सगळ्यासमोर. त्या क्षणी ते वाटून गेलं. पण म्हणून खरंच आज 67 चित्रपट. आणखीन एक गोष्ट होती, मला जेव्हा पहिलं जेव्हा हे मिळालं ना, पैसे मिळाले 10,000 रुपये मला मिळाले होते एका कामाचे एकदा. तर ते मी आणून वृंदाकडे दिले. तेव्हा आमचं लग्न झालं, लग्नही 3 वर्ष आधीची गोष्ट आहे ही. ते मी तिला आणून दिले की ही माझं कमाई आहे, हे सांभाळायचं काम तुझं आहे. हां, आजही मी ते पाळलेलं आहे. आजही मला मिळणारा रुपया मी आणून तिच्याकडे देतो आणि मला जसे लागतील खर्चाला तसे मागून घेतो. माझे फार खर्च नाही आहेत, पण जे आहेत असतील लागतील तर ती मला देते. त्यामुळे ते नीट चाललं. कमिटमेंट ज्याला म्हणतात ती. क्या बात. आणि लग्नाच्या आधी 3 वर्ष देणं हे तर म्हणजे ह्याच्यासारखा विश्वास नाही. आणि मग ती मला म्हणाली की मी 50 वर्षांची व्हायच्या आत मला स्वतःची बेडरूम असावी आणि बेड असावा, कारण तोपर्यंत आम्ही खालीच झोपत होतो. आणि ते असे आम्ही कधी घर वीर असं लक्ष दिलं नाही. टिपिकल आपलं घर असं असावं तसं असावं काय नाही, जे आलं ते घरात आलं असं होतं. पण तिने सांगितलं मुलाला आणि मला की दोघांकडनं कोणीही चालेल, पण मला माझी स्वतंत्र बेडरूम हवी आहे आणि असं घर हवं आहे. तर ते झालं. झालं त्याच्या आधी झालं, 2 वर्ष आधीच झालं. 50 वर्षांची छान. किती ऐकायला हे छान वाटतं. आता आपण जरा तुझ्या चित्रपटांकडूया. 67 चित्रपट तू केलेस. यातलं जे कथानक असतं किंवा त्यातली पात्र असतात ती तुला अशी आसपास दिसतात का? म्हणजे नॉट ओन्ली मिसेस राऊत याची एक कथा मी ऐकली होती, एक प्रसंग तू पाहिलास मांजर आणि असं काहीतरी मी ऐकलं. ते पाहून तुम्हाला इतकं सुचू शकतं की त्याचा एवढा मोठा चित्रपटरूपी कॅनव्हास व्हावा आणि तो अगदी इतका भिडला. म्हणजे आजही तो चित्रपट लागला ना की आम्ही बसतो आणि तो पूर्ण पाहतो, इतकी त्याच्यामध्ये शक्ती आहे. तर खरंच असं आहे हा रियाज हा आसपासच्या घडणाऱ्या गोष्टी काय ना, कथा ह्या आसपासच मिळतात, दुसरीकडे कुठे मिळत नाहीत. आणि मी जिथे राहतो, जिथे खातो, उठतो, बसतो, हिंडतो, फिरतो, त्यांच्यातली गोष्ट मी नाही सांगायची तर मी परग्रहावरची कुठली गोष्ट सांगायला जाऊ? 35 लोकांना मारणाऱ्या हिरोची गोष्ट मी कशी सांगू? मला ती गोष्ट येणार नाही ना. मला तुझी गोष्ट येईल, मला त्यांची गोष्ट येईल, मला ह्यांची गोष्ट येईल. कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप ड्रामा आहे, आपल्या आयुष्यात खूप चॅलेंजेस आहेत, पावलोपावली चॅलेंजेस आहेत. आणि त्या चॅलेंजमध्ये प्रत्येकाची एक कथा आहे, प्रत्येकाच्या अनेक कथा आहेत. ह्या सगळ्या जगण्याच्या धबडग्यात प्रोसेसमध्ये आपल्या भोवतालामध्ये केवढे परमेंटेशन कॉम्बिनेशन होत असतात एकमेकांबरोबर वगैरे वगैरे. तर ते न सतत असं सापडत जातील. तू विश्वास ठेवू नको ठेवू. आत्ता माझ्याकडे 100 पटकथा आहेत. आत्ता इथून पुढे जर म्हणजे या जन्मात होणार नाही इतक्या कथा माझ्याकडे आहेत. आणि त्या कुठून येणार आहेत? त्या इथनंच येणार आहेत. आत्ता धडपडताना आत्ता आपण मेकअप रूममध्ये बसलेलं असताना ती मुलगी आणि तुम्ही ते सगळं बोलत होतात की कसं ताकदीनादींच्या वेळेला वृंदा यायची, काय यायची वगैरे वगैरे. मग तुझा मुलगा काय करतो, मग तुझी मुलगी कुठे गेली वगैरे. मला एक अख्खा पट सापडत गेला तिथे की अरे किती काय 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 असतं. अजून वेगळा काय सोर्स आहे कथेचा, तो तुझ्या माझ्यातच असणार आहे. फक्त कान नाक डोळे उघडे पाहिजे, आपली पंचेंद्रिय जागृत असली पाहिजे, आपल्याला ती नजर असायला पाहिजे. तर ती मला रंगभूमीने ती नजर दिली, रंगदेवतेच्या कृपेने मला ती नजर मिळाली, ते कान मिळाले. त्यामुळे ते टिपलं जातं, ते सापडतं. आणि ते मांडण्याचं जे क्राफ्टिंग आहे ते रियाज करत 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 ते साधलं.
साधनेतून म्हणजे साधनेतून मिळणारी सहजता हे माझं ब्रीदवाक्य. वा. त्यामुळे साधना करतच राहिली पाहिजे सतत. त्याच्यातून ती सहजता मिळत 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 एका कशाच्या तरी पर्यंत तुम्हाला जे हवं आहे त्या इप्सितापर्यंत तुम्ही पोचता. त्यामुळे मला कथा शोधायला कुठेही जावं लागत नाही. ती तुझ्या माझ्यातच आहे. वा 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 वा. हमसे है आमची ही वृंदा, मुलगा झाल्यानंतर तो जरा ब्रेक घेतलास आणि त्याच्यानंतर पुन्हा काम मिळवणे हा एक वेगळा टास्क होता. बरेच जण असं म्हणायचं की गजेंद्रच तिला देऊ शकेल, कारण काय गजेंद्र घरचंच एवढं मोठं प्रोडक्शन हाऊस असल्यासारखं आहे. त्यामुळे थोडासा आपल्यावर परिणाम होतो का? थोडंसं आपल्याला इतर लोक विचारत नाही तसं होतं का? मुलगा झाल्यावर ब्रेक नाही घेतला. उलट मुलगा झाला माझा 1.5 वर्षाचा आणि मी काम करिअर सुरू केलं. म्हणजे 1.5 वर्षाचं झाल्यावर गजेंद्रला म्हटलं आता मला काम सुरू करायचं आहे. मग गजेंद्रने तुला काम सुरू करायचं आहे तर योग्य व्यक्ती आहे, मुंबई दूरदर्शनला जा, नीना राऊतना भेट आणि त्या तुला काम देतील, सांगतील काय करायचं. आणि तशीच मी इथे आले होते आणि तेव्हा दूरदर्शनचा काहीतरी स्ट्राईक चालू होता आणि मी खालून गेटवरून फोन केला तर नीनाताई धावत धावत आल्या. कारण एकदा गजेंद्रने बालमोहनच्या गल्लीमध्ये सहज भेटल्या होत्या आणि ओळख करून दिली होती. मग नीनाताई म्हणाल्या अरे कशी काय? म्हटलं नीनाताई काम करायचं आहे. म्हटलं काय? काही तुम्ही जे द्याल ते. मग त्यांचा ताकदीनादीन नावाचा कार्यक्रम त्यावेळेला चालू होता. तर बॅकस्टेज करशील का? म्हटलं हो करेन. म्हटलं महिना एवढेच मिळतील. म्हटलं पैसे काहीही मिळो पण मला काम सुरू करायचं. आणि तिथून मुंबई दूरदर्शनचा ताकदीनादीनचा प्रवास सुरू झाला. त्या दरम्यान मी 10 वर्ष सतत सगळ्या ह्याच्यावर काम केलं. म्हणजे बऱ्याचशा धारावी मालिका पण केल्या, अँकरिंग सूत्रसंचालन म्हणून पण काम केलं. पण मुलगा टीनेजरला आला तेव्हा माझ्या घरातला सपोर्ट सिस्टीम थोडं, माझी आई गेली, मावशी गेली, तर त्यामुळे ती सपोर्ट सिस्टीम गेल्यामुळे मग तो टीनेजरला असताना मग मी गॅप घेतला 10 वर्षाचा की नाही आता थोडा घरी वेळ द्यायला हवा, त्याला वेळ द्यायला हवा. आणि तो जरा थोडा समज आली, थोडा सेटल झाल्यावर काम सुरू करूया. पण त्या 10 वर्षानंतर गजेंद्रने ब्रेक द्यावा तर गजेंद्र खूप पुढे निघून गेला होता त्या प्रोसेसमध्ये. कारण हिंदी सिनेमा तोपर्यंत त्याचा सुरू झाला होता. आणि मला नाही वाटत की फार कठीण असतं गॅप नंतर सुद्धा काम मिळवणं. फक्त तुमची एवढी तयारी हवी की 4 लोकांना तुम्ही फोन करून किंवा भेटून सांगितलं पाहिजे की मला काम करायचं आहे आणि मला पुन्हा सुरुवात करायची. तसे मी 3-4 फोन केले आणि अगदी 10-15 दिवसात मला परत नवीन मालिका मिळाली. हो. आणि वृंदा गजेंद्र परत सुरू झालं. नाव इतकं सुंदर झालं. गजेंद्र, हे सगळं करायच्या आधी तू हिंदीमध्ये पण खूप रुळला होता. श्रीमान श्रीमतीचे कितीतरी एपिसोड लिहिले. एकता कपूर यांच्याकडे तू काम केलं. तो अनुभव कसा होता सगळा? 21 सिरियल्स मी तेव्हा लिहिल्यात. बापरे. त्या एका ठराविक पिरियडमध्ये. म्हणजे एकाच वेळेला माझी मराठीत बंदिनी, हिंदीमध्ये वक्त की रफ्तार, गुजरातीमध्ये कट्टीबंध अशा 3 डेली सूप चालू होत्या. आणि शिवाय माझ्या 2 वीकली शोज चालू होते. लिहित होतो मी तेव्हा. आणि मी लिहित गेलो. त्याने माझा हात बसला, रियाज झाला माझा खूप त्याच्यात. तर ते गुजराती कसं तुला? गुजराती इतकं छान येतं? नाही, मी हिंदीत लिहायचो आणि माझ्याकडे गुजराती ट्रान्सलेटर होता. तर तो ट्रान्सलेट करायचा. हो. तर ते अधिकारी ब्रदर्ससाठी मी केलं होतं. आणि त्या 2 टॉपच्या कंपन्या होत्या, बालाजी आणि बालाजी टेलिफिल्म्स, अधिकारी ब्रदर्स. जास्त काम मी अधिकारी ब्रदर्समध्ये केलं. आणि तो कारखानाच होता ना, त्यामुळे सतत प्रोडक्ट लागत होती, निघत होती, माणसं हवी होती. तर मी ते करत राहिलो. पण एका पॉईंटला मला असं वाटलं की मला फिल्म डिरेक्टर व्हायचं आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे. ते आता इनफ झालं आहे, ते काम करून झालं आहे आपलं. त्यामुळे आता थांबूया म्हणून मग मी सिरियल रायटिंग थांबवलं त्याचपर्यंत. नंतर मी सिरियल रायटिंग केलं नाही. मग मी पूर्ण वेळ सिनेमावर फोकस केला. पण गजेंद्र, तू असं म्हणतोस की मला फिल्म डिरेक्टरच बनायचं होतं, पण रंगभूमीवर इतकं समृद्ध असं तू बरंच काही दिलेलं आहेस, ते तू मिस करत नाहीस का? म्हणजे आम्ही मिस करतो की गजेंद्रचं नाटक का नाही येत? नाही, पण मध्येच मी केलेत की नाटकं. मध्ये मी शेवग्याच्या शेंगा केलं, मग आबाला लाडकीत ते केलं. आता पण 2 नाटकं मी लिहिलेली आहेत, पण मला त्याच्यात मनासारखं कास्टिंग नाही मिळत आहे. अदरवाईज माझ्याबरोबर काम करायला प्रोड्युसर्स तयार आहेत. करायचंच आहे त्यांना सुद्धा, मलाही करायचं आहे खूप. मध्ये एखादं दुसरं नाटक करायला पाहिजे, कारण नाटक करण्याची एक झिंग असते, ती मजा असते, ती हवीच. तर ते करायचं आहे. पण मला अजूनही मनासारखं कास्टिंग जमत नाही आहे, मिळत नाही आहे. 2-3 वर्ष झाली मी प्रयत्न करतो आहे. आणि काही व्यावसायिक गणित आहेत म्हणून नाही जुळत आहे. काही मला व्यावसायिक गणितात फार इंटरेस्ट नाही आहे. मला नाटक चांगलं होण्याची कारण आहे. पण पुन्हा ते होणार व्यावसायिकच ना, हा एक निर्मात्यांचा भाग आहे.
पण नाटक मला करायचं, 2 नाटकं माझी चांगली माझ्याकडे लिहून तयार आहेत. आज ना उद्या होतील. मी नाही केली तर कोणीतरी करतील. ती दोन्ही चांगली नाटकं आहेत, होतीलच. म्हणजे आम्ही खूप वाट पाहतोय की गजेंद्र अहिरेचं नाटक आलं की नाही, चला. एक अख्खं नाटक लिहिणं हे मला असं वाटतं की फार चॅलेंजिंग असतं. आणि चांगले नाटककार आता चांगलं नाटक हाताला लागणं ही एक फार चॅलेंजिंग गोष्ट होत चालली असं मला दिसलं. मला मधल्या काळात देवबाभळी भयंकर आवडलं आणि काय सुंदर अनुभव होता तो सगळा. अशी काही नाटकं आवडली. तर तशा नाटकांची संख्या वाढली पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अगदी अगदी. आणि ते तू करू शकतोस. आणि करायला पाहिजे. म्हणजे हा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर काहीतरी वेगळं चित्र आम्हाला बघायला मिळणार आहे असं मला असं उगीच वाटलं आता येऊन इथे. असं ती कानात सांगून गेलास तू. पण मला गजेंद्र सांग की नाटक लिहिणं एक वेगळंच असं म्हणतोच आणि अख्खा चित्रपट उभं करणं आणि तो लिहिणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे? थोडासा असेल फरक का जास्त फरक आहे? नाटक लिहावंच लागतं. चित्रपट जो आहे तो कागदावर नाही लिहावा लागत. हा म्हणजे आता कोणी म्हणतील की हा काय बोलतोय. चित्रपट पूर्ण स्क्रिप्ट लिहिल्याशिवाय तो फ्लोअरवर जात नाही. पण लिहिणं म्हणजे कागद पेन नव्हे. मग लिहिणं म्हणजे मला तो चित्रपट माझ्या डोक्यात लिहिला गेला पाहिजे. त्याच्या टायटलपासून एंड स्क्रोलपर्यंतचे साऊंड्स मला ऐकू आले पाहिजे. मला त्याचा शॉट बाय शॉट तो दिसला पाहिजे. त्याचे शॉट्स माझ्या डोक्यात लिहिले गेले पाहिजे. त्याचं बोलणं जे आहे, ज्याचं वर्बो जे आहे ते लिहिलं गेलं पाहिजे. ते झाल्यानंतर मला भीती नाही वाटत. मला फक्त ते लक्षात राहावं म्हणून कागदावर उतरवायचं असतं. टुरिंग टॉकीजच्या वेळेला मी 6 पानं घेऊन गेलो होतो आणि अख्खा सिनेमा तो तयार झाला. पण जोपर्यंत मला तो सिनेमा असा अख्खाच्या अख्खा दिसत नाही, पूर्ण शॉट बाय शॉट एडिटेड, तो पण मी त्याला हातच लावत नाही. म्हणून माझे सिनेमे फास्ट होतात. ते मी लोक म्हणतात की कसं कमी दिवसात करतो, 12 दिवसात करतो, हा कसं करतो. तर त्याचं खरं आता त्याचं ट्रेड सिक्रेट हे आहे की तो अख्खा सिनेमा जोर माझी रिहर्सल रन थ्रू होत नाही तोपर्यंत मी त्याला हात नाही लावत. बाई डोकं आहे का काय आहे हे? हो खरंच ही माझी पद्धत आहे काम करण्याची. हो. आणि मी कधीही शूटिंगला हातात स्क्रिप्ट घेत नाही. माझ्याकडे अख्खं स्क्रिप्ट डोक्यात असतं. मी शॉर्ट सांगत जातो फटाफट आणि वाक्य सांगत जातो. वृंदा, घरात असलेला गजेंद्र आणि सेटवर असलेला गजेंद्र दिग्दर्शक म्हणून कसा आहे ग? म्हणजे फार फरक नाहीये. नाही, कामातच असतो तो. म्हणजे आता तो तुझ्या समोर आहे, बोलतो आहे. पण आता हा कार्यक्रम तू मेकअप रूम मधलं उदाहरण दिलंस, त्याचं ऐकणं चालू होतं, त्याचं बघणं चालू होतं. आपल्या तिघी चौघी आपण गप्पा मारत होतो, त्याच्यातही त्याला सिनेमा दिसत होता. म्हणजे हे असं सतत असतं, दिवस रात्र सिनेमा सिनेमा सिनेमा. वेगळं गॉसिप आमच्या घरामध्ये आम्ही करू शकत नाही की शेजाऱ्यांकडे काय चाललंय, इंडस्ट्रीमध्ये हे काय चाललंय, म्हणजे कोणाचा सिनेमा चाललाय, कोणाचा पडला, असं कुठलीही चर्चा आमच्या घरात नसते. फक्त गोष्टीची असते की नवीन सुचलेला सिनेमा, त्याच्यावरच आम्ही दिवस रात्र खूप बोलत असतो. आता हा सिनेमाच आहे ना. एक अँकर, एक आलेली पाहुणी, एक मेकअप आर्टिस्ट आणि अजून एक कोणीतरी बाई होत्या. ह्या एक 20 वर्षांनी भेटल्या आणि त्या बोलू लागल्या की आता मुलं कशी मोठी झाली आणि त्यांनी त्या 20 वर्षात त्यांचं काय काय आयुष्य होतं हे जर बांधकाम करायला गेलं तर एक 2-4 दिवसामध्ये एक चांगली एक हृदयस्पर्शी कथा याच्यात मला दिसते. तर ही गोष्टी अशा मला सापडतात. वा वा वा. पण गजेंद्र, तुला हे दिसणं, तू ते लिहिणं, ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करणं, कलाकार अनेक घेऊन, आणि तो चित्रपट आम्हाला आवडणं, यामधली प्रोसेस कशी तू व्यक्त करशील? का आम्हाला आवडावा असा प्रश्न तुला पडतो का? म्हणजे हे रसिकांसमोर मांडायचं आहे. हो, कारण ती तुझी गोष्ट तुला आवडणारच ना. वेन 100पैकी 80 लोकांच्या आयुष्यात घडणारं जेव्हा तुम्ही कथा सांगताय, ती कथा कुठेही घडू शकते. जर का शेजारी पाजारी, समोर, खालच्या मजल्यावर, ऑफिसमधल्या कलिग पैकी कोणाकडे तरी, अशी जेव्हा गोष्ट तुम्ही सांगता तेव्हा ती तुम्हाला तुमची वाटते. आणि तेव्हा तुमची वाटते, तुम्हाला भिडते, तुम्ही रिलेट करता तिला आणि तुमच्या भावना त्याच्याशी तादात्म्य पावतात. जेव्हा तुम्हाला ते बघून रडू येतं, हसू येतं, धक्का बसतो, काळजी वाटू लागते, तेव्हा ती तुमची गोष्ट झालेली असते. म्हणजे ती तुम्हाला आवडते. हे सगळं जोवर मला होत नाही तोवर ते पडद्यावर येणार नाही आणि ते तुमच्यापर्यंत पोचणार नाही. मला ह्या सगळ्या प्रोसेसमधनं नकळत मी जात असतो. नकळत मी अनेकदा, म्हणजे सरीवरची स्क्रिप्ट लिहिताना मी रडतच होतो. एक असा पोर्शन आला की मला थांबावं लागलं आणि बरोबर त्या ठिकाणी लोक रडतात हे मी बघितलंय. तर आधी तुमच्याशी ते होतं आणि मग जे झालंय
त्याची प्रेक्षकांशी. फर्स्ट कॉपी असते मग जी लोक बघतात. मगाशी तो म्हणाल ना की संवेदनशील असणं म्हणजे काय ते असल्यामुळे मला वाटतं ते उत्तम व्यक्त होतं असं मला वाटतं. तू मुलींच्या बाबतीत खास करून मूल झाल्यानंतर किंवा त्याच्यानंतर तर तू टीनेजमध्ये मुलगा आल्यामुळे जी गॅप घेतलीस त्याच्यानंतरचा होणारा तो गॅप त्याच्यामध्ये बरंच काही पुढे निघून गेलेलं असतं. म्हणजे तू म्हणाले गजेंद्र सुद्धा पुढे दिग्दर्शक म्हणून निघून गेला. यामध्ये आपल्याला पुन्हा त्या नवीन भूमिका मिळणं, त्या उत्तम असायला हव्यात, आपल्याला आवडणं, हा एक वेगळा स्ट्रगल असतो. त्या स्ट्रगलचा तुला त्रास झाला का तू कसं ते ऍक्सेप्ट केलं सगळं? नाही झाला, कारण मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा सुद्धा एक म्हणजे आपण म्हणतो ना हिरोईन, त्या हिरोईन कॅटेगरी मध्ये तेव्हाही नव्हते मी. म्हणजे जेव्हा काम सुरू केलं तेव्हा सुद्धा वेगळे पण होतं माझ्या कामामध्ये, कारण पर्सनॅलिटीमध्ये असल्यामुळे जी कामं केली मी, अवंतिका, स्मिताताईंकडे काम केलं किंवा गजेंद्रबरोबर सुद्धा सिनेमात ज्या ज्या भूमिका केल्या त्या कॅरेक्टर वेगळ्या व्यक्तिरेखा होत्या. तर त्यामुळे 10 वर्षांनंतर जरी काळ बदललेला असला तरी 10 वर्षामध्ये मी तसं वाचन केलं होतं. एक गजेंद्रबरोबर सतत सोबत असल्यामुळे त्याने सिनेमा बनवला तरी आमच्या घरामध्ये सिनेमा हाच विषय असतो बोलण्याचा. तर त्यामुळे कळत नकळत मी जरी फ्लोअरवर नसले तरी काय घडतंय किंवा आमच्या मुलाकडून सुद्धा बरंच आम्ही शिकलो. म्हणजे मुलगा जसा मोठा होत गेला तरी त्याच्या टेस्ट, त्याचे काही इंग्लिश सिनेमे बघणं त्याचं वाढलं होतं. त्याने अनेक सिनेमे आम्हाला नव्याने दाखवले होते. ते बघितल्यानंतर आम्ही घरामध्ये तिघं मिळून चर्चा करायचो. तर एक डेव्हलपमेंट आणि एक संस्कार त्या 10 वर्षात होतच होते, वाचनातून म्हणा किंवा सिनेमे बघत म्हणा. आणि जेव्हा काम करायची वेळ आली तेव्हा लोकांनी सुद्धा तसंच एक्सेप्ट केलं, तशाच छान भूमिका आल्या अगदी. तर त्यामुळे वेगळं मला स्ट्रगल म्हणजे टचवूड नाही करावं लागलं आणि उत्तम भूमिका नंतर सुद्धा मिळाल्या मला. बरोबर. गजेंद्र, आता तू म्हणालास की नाटकामध्ये मला तसं कास्टिंग होत नाही आहे, बरोबर? हे कास्टिंग म्हणजे काय आहे? तू तर दिग्दर्शक आहे, तुझ्याकडे एक छान कलाकार जेव्हा आला तेव्हा तू त्यांना घडवायचं किंवा त्यांच्याकडून काढून घेणं इतकंच आम्हाला तरी वाटतं दिग्दर्शकाचं काम आहे. मग तू भूमिका देत असताना, म्हणजे आता तू अनेक हिला पण भूमिका दिलेल्या आहेस, पण प्रत्येक चित्रपटात ही नाही आहे असंही आहे. मग काय म्हणजे काय करायचं असतं असं कास्टिंग तुला? मला असं वाटतं की एक नाटक करणं खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी कुठल्याही त्या आर्ट फॉर्मच्या बाबतीत जबाबदार माणूस आहे. सो कास्टिंग म्हणजे काय वाटते मला की त्याच्यातनं थोडंसं त्रांगडं आहे. व्यावसायिक गणितं वेगळी आहेत आणि निर्माते व्यावसायिक गणितात बसवतायत ते नाटक, असं ते होतं आहे. आणि खूप हेवी आहे, इंटेन्स आहे, काहीतरी वेगळं म्हणू पाहतो आहे. त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मॅच्युरिटी हवी आहे. तसे मॅच्युरिटी असलेले आर्टिस्ट जे आहेत ते आहेत आपल्याकडे. खूप महत्त्वाचे आणि खूप विचार करणारे, खूप वाचणारे लोक आहेत, पण त्यांची संख्या कमी आहे आणि ते बिझी आहेत, असणारच ऑफकोर्स. त्यामुळे मी काही लोकांसाठी थांबलो आहे, म्हणून ते कास्टिंग जमत नाही. आणि मला ती मॅच्युरिटी लॅकिंग असलेल्या लोकांबरोबर हे नाटक नाही करायचं आहे. मी सिनेमा करीन. नाटक मला जास्त मोठी जबाबदारी वाटते. आणि काय होईल की घाई नाही आहे काय कसलीच, म्हणजे आत्ताच ते झालं पाहिजे असं नाही आहे. 2-3 वर्ष गेली तर अजून 2-3 वर्ष जातील, पण जे काही करीन ते मी त्या जबाबदारीला समोर ठेवूनच करीन असं मला वाटतं. बरोबर. जबाबदारी हा शब्द अधिक महत्त्वाचा आहे. शौरी चित्रपट आहे, निळकंठ आहे, त्याचं गाणं सुद्धा इतकं आम्हाला आवडलं. ते गाणं आधी नव्हतं असं तू म्हणालास. तुला गाण्याची किती जाण आहे, किती आवड आहे आणि प्रसंगानुसार चित्रपटामध्ये गाणी असावीत का असं तुला वाटतं तुझ्या? हो, पटकथेला सपोर्ट करत असतील तर गाणी चित्रपटात असायला हवी. आणि गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे अगदी मूल जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याकडे जेवढी म्हणून प्रसंग आहे ते सगळ्याला एक गाण्याचं बॅकड्रॉप. आपण गाणारी माणसं आहोत, आपण आपल्याकडे गाणं आपल्या सगळ्या याच्यात कल्चरमध्ये गाणं आहे. त्यामुळे ते ऑफकोर्स म्हणून ते सिनेमात आलं आहे. तर गाणं लिहिणं फार मजेशीर गोष्ट आहे, मजा वाटते. आणि पण ते गाणं जर त्या पटकथेला सपोर्ट करणार असेल, सिनेमाला पुढे घेऊन जाणार असेल आणि अपरिहार्य असेल तरच ते सिनेमात असायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मग नीलकंठमध्ये कसं आलं हे गाणं? त्या दोघांमधलं तिचा अल्लडपणा आणि तिची त्याच्याविषयी असलेली ती ओढ, आणि त्याला सगळं कसं कळत नाही, त्याच्यासाठी 2 सीन
खर्ची घालण्यापेक्षा मला असं वाटलं एका गाण्यातून होईल. वा वा वा. ते गाणं आणि तूच आणि लिहिलंयस? झालं. हो. ते कवित्व कुठून आलं मग? आता ही एक नवीन ओळख. गीतकार कवी गजेंद्र हिरे. किती सुंदर लिहिलंय, किती छान आहे गाणं नाही ते. ते माझं काही क्रेडिट नाही त्याच्यामध्ये. एकतर अजयने फार सुंदर चाल पाठवलेली होती. म्हणजे अजूनच अवघड चाल पाठवून आणि त्यातून अजयातून चाल पण पाठवून. आपल्याकडे तीच पद्धत आहे ना गाणं लिहिण्याची. हो, म्हणजे तरी- कवितेला चाल लावणं वेगळं आहे आणि गाणं हे असंच होतं की त्याची चाल तयार होते आणि मग त्याच्यात शब्द लिहिले जातात. तर तो किस्सा आता उघडपणे सांगावा का, पण असं मला चिडवत होते माझे मित्र. म्हणजे किशोर कदम होता, रवी जाधव होता, विजू माने होता आणि गिरीश मोहिते होता आणि आम्ही गुलजारजींच्या ऑफिसमध्ये बसलो होतो त्यांच्या घरी. गुलजारजींचा मेसेज आला होता आम्हाला की मला 15 मिनटं उशीर होणार, तुम्ही थांबा. बायोस्कोपसाठी ते लिहिणार होते आमचं म्हणून आम्ही गेलेलो होतो. आणि त्या दिवशी इथे श्रेया घोषाल आलेली होती आणि त्या माझ्या आधीच्या गाण्यामध्ये करेक्शन्स आणि काय काय होतं थोडंसं काम. तर मी अतुलला फोन करून सांगितलं की मी 11ला नाही येऊ शकणार आहे, मला उशीर होतो आहे. म्हणलं तू काय हरकत नाही, 2चं रेकॉर्डिंग आहे, आम्ही जमलो आहे असं. म्हटलं येतो, पण तू शब्द तर पाठव नवीन जे काय पाठवले असते. आणि हे माझ्या सारखे मागे लागले होते, आता कुठे बसलायस तू, लिही आता, लिही आता, लिही असं करून खूप आमची मस्ती चालू होती. आणि काय मला वाटलं माहिती नाही, मी ते लिहिलं आणि पाठवून दिलं तुला. तिकडे गेल्यानंतर गुलजारजींच्या ऑफिसमध्ये हे हो गाणं हो, हे मी सुचलंय? गुलजारजींच्या ऑफिसमध्ये लिहिलेलं गाणं आहे. बापरे. माझ्या पुस्तकात पण हे दिलंय आणि आता मी जाहीरच सांगतोय. तर ते तिथे लिहिलं आणि ते त्या जागेचं क्रेडिट आहे. त्या गाण्याचं इतकं सक्सेस होणं, ते गाणं इतकं सुंदर येणं, हे त्या ठिकाण. मी त्यांना म्हटलं गुलजारजींना पण की यहाँ की हवाओं में लफ्ज है, कुछ मैंने चुरा लिए. तर ते तिथल्या त्या जागेचं आहे आणि ते सगळं क्रेडिट खरं अजयची चाल, श्रेयाचं गाणं आणि पूजा जी दिसते त्यात, यातनं इट्स अ कॉम्बिनेशन आणि ते गाणं हिट झालं. हो, पण शब्दही तितके छान आहे. म्हणजे तू त्यांना क्रेडिट देच, पण ते स्वतःलाही क्रेडिट घे, कारण गाणंचे शब्द पहिले आधी आम्हाला लक्षात येतात. चित्रपट प्रेक्षकांना आवडणं आणि मग त्याला पुरस्कार मिळणं ह्याच्यामध्ये पण फार फरक आहे. पुरस्कार मिळालेले चित्रपट रसिकांना आवडतात असं नाही, आणि रसिकांना आवडलेले चित्रपट पुरस्कार मिळतातच असं नाही. पण शेवटी हा चित्रपट आम्हाला पण आवडला, पुरस्कारही भरपूर मिळाले. हा आनंद कसा व्यक्त करशील? पुरस्कारही मिळाला आहे आणि प्रेक्षकांना आवडला आहे, पुरस्कार मिळाला आहे आणि प्रेक्षकांना नाही आवडलं आहे, आणि प्रेक्षकांना आवडलेल्याला पुरस्कार नाही मिळाले. असं काही सांगता नाही येत की चित्रपट आवडतात लोकांना, नंतर सांगत जातात लोक. उदाहरणार्थ आता खूप पुरस्कार मिळालेला सिनेमा माझा कुठला असेल तर बरं, नॉट ओनली मिसेस राऊतला खूप मिळाले, पण तो लोकांना पण आवडला आहे. अनुमतीला खूप अवॉर्ड मिळाले, तो लोकांना आवडलेला आहे. पोस्ट कार्डला मिळालेले महत्त्वाचे अवॉर्ड्स, सायलेन्सला खूप अवॉर्ड्स मिळाले. तो तर 4 वर्ष नेटफ्लिक्सला ट्रेंडिंगमध्ये होता सिनेमा वगैरे. त्यामुळे असं शेवरीला नॅशनल अवॉर्ड मिळाला, तो लोकांना 12 आठवडे तो चालला होता सिनेमा. तर असं नाही झालं की पुरस्कार मिळाला आणि तुझ्या बाबतीतच विचारते, मी ऑल ओव्हरच विचारते. असं ऑल ओव्हरचं आय डोंट नो. आणि दुसरी गोष्ट कसं असतं की पुरस्कार ही वेगळीच गोष्ट आहे. त्या वेळेचे जे कोणी परीक्षक असतील त्यांचा काय माइंडसेट आहे आणि त्यांना काय आवडले त्याच्यातलं, त्यावर पुरस्कार ठरतो. म्हणजे असं कधीच नाही होणार की ही फिल्म मी पुरस्कारासाठी करतो आणि पुरस्कार मिळवतोच बघा, असं काय होत नाही. हां, एक गटफील असतं तुम्हाला. म्हणजे जसं मी मिलिंद शिंदेला सांगितलं की यावर्षीचा राज्य पुरस्कार तुला मिळणार आहे, तोवर तो रोल सुद्धा लिहून झालेला नव्हता. असं बरं मला माहिती होतं मी काय लिहिणार. पण विक्रम गोखले सुद्धा, हां, विक्रमजी अनुमतीच्या वेळेला जेव्हा मी त्यांच्या दरवाजाची बेल वाजवली तर म्हटले काय घेऊन आलायस? तर म्हटलं नॅशनल अवॉर्ड. ते म्हटले देऊ का ठेवून तुला एक असं. हो, हे झालं होतं आणि मिळालं होतं आणि त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. वा. तर ते काही गोष्टींचं तुम्हाला कन्व्हिक्शन असतं, तुम्हाला गटफील असतं की हे काम माझं आहे ना, हे उत्कृष्ट होणार आहे, वेगळं होणार आहे आणि हे रेकॉग्नाइज होणार आहे, याची दखल घेतली जाणार आहे, हे आधी माहिती असतं. आणि तुम्ही काम पण तसं करता मग त्याच्यात, म्हणजे त्या पूर्ण सगळं लागलेलं असतं त्याला आणि त्याचा तसा रिझल्ट निघतो बऱ्याचदा. इकडे तिकडे होतं बऱ्याचदा असं. पण तरी माझं हे स्टेटमेंट आहे की चला पुरस्कार मिळवूया म्हणून कोणी जर सिनेमा करणार असेल तर तो माणूस फसणार आहे. हो ना. तुम्ही उत्तम काम करा. येस, बरोबर. वृंदा, गजेंद्रच्या तक्रारी सांग मला. आता जरा तक्रारी बघ, तिला प्रश्नच पडला नाहीच आहे म्हणते ती. नाही, खूप तक्रारी नाही आहेत ह्याच्याविषयी आहे. वजन कमी केलं पाहिजे. तर ते काय तो म्हणतो काय आहे ते आता मग आहे, मी असं आहे, त्यात वाईट नाही काही, ठीक आहे. हे पण तूच ठरव ना. वाईट काही नाही, वाईटच आहे ते.
नाही नाही असं काही नसतं. पण तू अशा अनेक गोष्टी हो म्हणजे हो, नाही म्हणजे नाही, त्याच्यामध्ये ती करून टाकणं, दाखवून दे ना तिला. नाही, नाही, काही नाही. जसं I'm healthy. हेल्दी तिला स्वतःचं घर हवं तर ते तू दिलंस की नाही, तसं ती म्हणते तसं ते करूनच दाखव. नाही आय एम हेल्दी. आणि मला फार जीव काढायचा नाहीये, मला माझ्या कामावर फोकस करायचा आहे आणि मी माझं काम करत राहीन. बघ, तो करत असताना सुद्धा तुला ट्रेडमिलवर किंवा चालत ते असताना करतोच काय की काय मी. सुचेल मस्त. माझं बाकी जो काही शरीराला आवश्यक व्यायाम आहे तो मी करतो. हा, नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची तक्रार आहे, म्हणजे हे ठीक आहे कारण त्याचं काम ज्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने मी त्याला असं सांगणार नाही की तू खूप फिजिककडे लक्ष दे. तो कधी कधी ऐकून थोडं थोडं चालतो तो 1 तास. पण दुसरी महत्त्वाची म्हणजे तो उत्तम लेखक असल्यामुळे मी त्याला सतत सांगते की तू पुस्तक रूपात लिखाण कर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, खरंय. कारण ते टिकणारं आहे आणि खरंच खूप छान लिहितो तो. म्हणजे मी प्रेमात पडले ते आधी त्याच्या लिखाणाच्या, मग व्यक्ती म्हणून आहे. तर त्यामुळे 2 पुस्तकं आली आहेत, पण मी त्याला खूप मागे लागते की लिही. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तसं लिहावं असं ते असं होत पुस्तक नाहीये. नाहीये. हां, होत नाही. पुस्तक हा फॉर्म तसा नाहीये. बरं. पुस्तक हे तुम्हाला खूप डिमांडिंग आहे, तुमच्याकडे खूप मागतं पुस्तक. वेळ, रिसर्च, त्याचा जो फॉर्म आहे त्याच्यासाठी तुम्हाला वाहून घ्यावं लागतं. असं वेळ मिळाला आणि लिहिलं असं पुस्तक नाही लिहिता येणार. बरोबर. आणि आत्ता मला माझ्या ह्या सगळ्या एक टार्गेट आहे माझ्याकडे. एक आता मी हिंदीत 4 सिनेमे केलेत. मी म्हणजे एक स्वीडिश सिनेमा केला, आता मी सायबेरियाला जाऊन रशियन सिनेमा केला. तर असे काही माझे टार्गेट्स आहेत की मला काही काम तशा पद्धतीत करायचं, तेही डिमांडिंग आहे वेळ म्हणून. बरोबर. त्यामुळे असं, आणि ते फोकस आहे. मी पुस्तकं मी लिहिणारच आहे आज ना उद्या. मला माहिती आहे कधी लिहायचं आणि काय लिहायचं हे माझं ठरलेलं आहे. नाटकाचं जसं मी बोललो तसं, तर त्या वेळेला त्या गोष्टींना वेळ द्यावा लागेल. त्याच्यासाठी एक डेडिकेटेड वेळ द्यावा लागेल. हां, पण तू करशील एवढं नक्की आहे, कारण तो म्हणाला ना मी करणार आहे. हां. मग तो करेल. गजेंद्र, मला सांग की आता चित्रपट बनवणं सोपं झालंय का? कारण पूर्वी ते सगळं काढून घेण्यामध्ये खूप वेळ लागायचा. आता टेक्नॉलॉजीच इतकी भरपूर झाली आहे, अत्याधुनिक झाली आहे, त्यामुळे ते शॉट पटकन घेणं हे सोपं झालंय असं बरेच जण म्हणतात. हा, मला माहिती नाही. तर एखाद्या कलाकाराकडून नाही तू आता गाणं सुद्धा नाही, तो श्वास पण काढून टाकता येतो, 2-2 शब्द जुळवता येतात, त्यामुळे गाणी रेकॉर्डिंग करायला सोपी झालेत. असं उलट झालंय ना. माझं असं म्हणणं आहे की सुपरफाईन कात्री आली बाजारात म्हणून सगळे सर्जन होणार आहेत का? तेच माझं असं म्हणणं आहे की एक उत्कृष्ट व्हायोलिन्स मिळतात विकत म्हणून धरलं आणि सुरू केलं. सोपं आहे का? दिसायला सोपं. माझं असं उलटं झालेलं आहे म्हणणं की जेव्हा ह्युमन एरर होते, म्हणजे असं जसं तू म्हणालीस की ते 2 श्वास पण आता काढून टाकता येतात वगैरे, पण जेव्हा सगळे मिळून वाजवत होते आणि गायक गात होते तर त्याच्यामध्ये एक ह्युमन एररचा एलिमेंट होता. आणि जो वर्क झालेला आहे, जसं चिंगारी कोई भडके, त्याच्यात एक $1 मिलियन चूक झाली आणि त्यातनं गाणं कुठल्या कुठे गेलं असं म्हणतात उदाहरणार्थ. पण ते जे कुणीतरी कुठेतरी वाजवणारा माणूस पण काहीतरी पटकन काहीतरी सजेशन देत होतं वगैरे. आज मला असं जाणवतं की काय अर्थ आहे ह्या रेकॉर्डिंग्सला. मी आणि तो हा बसलाय फक्त रेकॉर्डिंग आणि आम्ही फक्त त्याला करेक्ट करतोय. मग ती गायिका गाऊन गेलेली आहे, म्युझिक डायरेक्टर कंपोज करून गेलेला आहे. अजूनच आत्ता एक गाणं चौघांनी मिळून आम्ही गाणं केलं. अनु मलिक म्युझिक डायरेक्टर होते, गायिका मी लिहिलेलं आणि एक प्रोग्रामर. गाणं झालं, गाणं छान झालंय. पण ते म्हणजे आता तलत अजीजनी माझी काही गाणी गायली आता, हां, सिग्नेचरमधली, तर ते समोर होते. आम्ही त्याच्या रिहर्सल केल्या. तो जे काय प्रकार होता की समोर तलत अजीज गातायत आणि आम्ही रिहर्सल करतोय, ते गाणं डेव्हलप करतोय, ते कुठून आणणार? म्हणजे ती मजा नको का? म्हणजे इलायराजांनी माझ्या 2 सिनेमाला म्युझिक दिलंय. तर ते एकदा सकाळी आता काय ते म्हणले, थांब गाण्यावर काम नको करू, आपण काहीतरी वेगळं करूया सकाळी. म्हणलं काय? ते म्हणले मी काही संस्कृत भजनं गातो, तू ऐक. त्याच्यानंतर 3 तास ते एकटे समाधी लागल्यासारखे गात राहिले. मी आपला मांडी घालून ऐकत राहिलो. हे कुठून आणणार आता? याच्यातनं तुम्ही समृद्ध होता, तुम्ही इनरिच होता, तेच गेलं नाही का? त्यामुळे मला असं वाटतं सोपं झालंय का हा ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. मला असं वाटतं सोपं नाही झालं, तुम्ही खूप काही घालवून बसले. म्हणजे असं डोळे झाकून ते ब्लॅक बॅगमध्ये हात घालून ते आपण असं मॅगझिन करायचो आणि मग तो आणून द्यायचा. आणि जोपर्यंत लॅबमध्ये ते होत नाही तोची धडधड आणि त्याच्यासाठीची जी
म्हणजे त्याच्यासाठी जे लक्ष द्यावं लागायचं प्रत्येक. आता माझ्यासमोर मॉनिटर आहे, 4 कॅमेरे लागलेत आणि नजर एकच आहे असं. अर्थात ते प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. एखादा माणूस म्हणेल की हे काय बोलतोय हा माणूस, तर सोपं झालं ही गोष्ट खरीच आहे. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला सोपं हवं आहे का तुम्हाला त्याच्यावर मरायचं आहे, त्याच्यात घुसून जायचं आहे, त्याच्यातला तो आनंद एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे काय? म्हणजे तुम्हाला ते असं मला वाटतंय की सोप्या असू नयेत गोष्टी. नाही तू म्हणतोय आयुष्य सोपं आहे का आपलं? हो हो हो. वृंदा, आपण पण किती कलाकार इथं पाहिलेले आहेत ना, किती वेळ ते रेकॉर्डिंग, मग ते मध्येच चुकायचं. पण ते जे कानावर पडलेलं आहे, ऐकलेलं आहे, आपण आर्टिस्टना पाहिलेलं आहे, त्याच्यासारखे श्रीमंत आपण. वृंदा, गजेंद्रच्या सहवासामुळे किंवा तुमच्या एकूणच सगळ्या या तुमचा हा जो सगळं प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्यामुळे सुद्धा तुला वेगवेगळ्या आर्टिस्टना भेटायला मिळालं, त्यांचा सहवास मिळाला. आता तुला मागे वळून 30 वर्ष 34 वर्षांपूर्वीचं तुमचं जे आयुष्य आणि आता हे असं कसं वाटतंय तुला? काय काय सांगशील गजेंद्रबद्दल? काय सांगशील? आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. खूप छान. कारण कलाकार तर खरंच खूप लोकांना जवळून बघता आलं. फक्त गजेंद्र मुळे असं नाही, तर ह्या मुंबई दूरदर्शनमुळे सुद्धा मला अनेक मान्यवरांना समोरून पाहता आलं, त्यांना भेटता आलं, त्यांच्या समोर सादरीकरण करता आलं. तर त्यामुळे गेल्या 30 वर्षामधला आनंद खूप आहे की एक्स्ट्रीम टॅलेंटेड लोकांबरोबर गजेंद्रने काम केलं आणि त्यांच्या सहवासात मलाही राहता आलं. प्रोडक्शन हाऊस आम्ही जवळजवळ 5-6 केलेले आहेत. तर त्यामुळे ती निर्मितीचा आनंदसुद्धा मला घेता आला. तर त्यामुळे छान होतं हा अख्खा. म्हणजे काही मी मिस केलं, काही मला हे नाही मिळालं अशी खंत किंवा मला दुःख ह्या क्षणी अजिबातच नाही. कारण खूप बहरलेलं आयुष्य जगले मी. वा 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 वा, क्या बात आहे. गजेंद्र, वृंदाबद्दल प्रेम व्यक्त करायचं असं तर काय सांगशील? तू काय असं हे नाही सांगणार, पण नाही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आमची काय असेल तर आम्ही जेव्हा रुईयाला भेटलो होतो तेच आम्ही आहोत. म्हणजे इतक्या वर्षामध्ये माणूस म्हणून आमच्यात बदल नाही झाले दोघांमध्ये. हां, ते झालं नाही. आम्ही तेवढेच घाबरलेले भेदरलेलो आजही आहोत. आम्ही तेवढेच कॉन्फिडंट आजही आहोत आणि तशीच टक्कर द्यायची तयारी आमची आजही आहे. आपल्याला काहीतरी थोडंसं स्थैर्य आलं आहे का तर आम्ही बावचळून जातो की नाही. स्थैर्य आलं की आपण स्टॅग्नंट होऊ. कम्फर्ट झोनमध्ये आम्हाला कम्फर्ट झोन नकोय. आम्हाला सतत काहीतरी म्हणजे समोर भिंत आली तरी डोक्याने फोडली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि सगळं नीट झालेलं असं ते डिस्ट्रॉय करू, परत नव्याने सुरुवात करू, असं जे काय आहे ते आजही आहे. आणि चला जरा रिलॅक्स होऊ, हे आम्हाला नाही करायचं. आम्ही तेव्हा जसे होतो तसेच आहोत आजही आम्ही तसेच हिंडतो, फिरतो, खातो, पितो. आणि तो साधेपणा जो आहे तो वृंदाने तेव्हापासून आता पण टिकवून ठेवला. याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट काय असणार आहे असं मला. वा वा वा. आणि तो साधेपणा तसाच टिकणार आहे, तो टिको. आणि आता 67 चित्रपट झालेत. आता पुढे सारखा पुढे छान कर, पण तू नाटक कर असा आग्रह आहे माझा. आणि मग तेव्हा काहीतरी वेगळं काहीतरी घडलेलं असेल आणि त्या निमित्तानं पुन्हा आपण अशा गप्पा मारण्यासाठी येत राहू. वृंदा, तुझी इतकी सुंदर साथ त्याला लाभलेली आहे. तू वृंदा म्हणजे आमची तुळसच आहेस खरं. आणि गजेंद्र म्हणजे काय, आता तो देवच म्हणायला पाहिजे. त्यामुळे त्याची एक पावलं अशी छान समृद्धीच्या दिशेने जाऊ देत. तुम्ही आलात आणि इतक्या मज्जाच आली. आता संपत आलं कधी मला कळलंच नाही. मनपूर्वक शुभेच्छा. आत्ताच तुम्हाला अभिनंदन म्हणून पुढच्या वाटचालीसाठी आधी शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. थँक्यू.